अष्टांग हृदय शारीर स्थान, गर्भव्यापत शारीर अध्याय. गर्भावक्रांती झाला वाचून, तर पुढचा अध्याय वाचूया. आता संपूया अध्याय. तर आता आम्ही हा अध्यायाचं नाव आहे गर्भव्यापत शारीर. दुसरा अध्याय शारीर स्थान अष्टांग हृदय. आता आम्ही गर्भविकाराविषयी शारीर म्हणजे अध्याय सांगतो. गर्भिणीस वर्ज केलेल्या प्रकारांचे तिने सेवन केल्यामुळे किंवा रोगांमुळे रजोदर्शन झाले किंवा शूल उत्पन्न झाला असता अंतर्बाह्य स्निग्ध व शीतल थंड उपचार करावेत. तसेच वाळा, चंदन, कमळ, शिरी वृक्षांच्या साली, वड, पिंपळ, उंबर यांचा कल्क, तो कल्क व तूप यात कापसाच्या व फडक्याच्या घड्या व बोळे भिजवून ते योनी व बस्ती यावर ठेवावे व नेहमीप्रमाणे ओले राखावे. आता गर्भिणीमध्ये जे जे गर्भामध्ये जे काही व्यापत होतं त्याविषयी अध्ययन त्याची चिकित्सा पण सांगितलेली आहे. तरी जरी सांगितलं असलं तरी अध्यायाचं नाव जे आहे ते गर्भव्यापद शारीर असं सांगितलेलं आहे. गर्भव्यापद चिकित्सा चिकित्सितम अध्यायम असं काही सांगितलेलं नाही. त्याचं कारण असं की इथे व्यापदाविषयी जास्त चर्चा केलेली आहे, चिकित्सेविषयी जास्त चर्चा केलेली नाही आणि त्यामुळे त्याचं अध्यायाचं नाव हे गर्भव्यापद शारीर सांगितलेलं आहे. तर काय करायचं, गर्भिणीने वर्ज केलेले पदार्थ जर सेवन केले तर थंड उपचार करायचे. त्याच्यात वाळा, चंदन, कमळ, शिरीवृक्षांच्या साली. शिरीवृक्ष म्हणजे ज्या ज्या वृक्षांना कापला असता, कुऱ्हाडीने मारला असता त्याच्यातून चीक गळतो ते शिरीवृक्ष. तर त्यांचं कल्क, तूप यात कापसाच्या आणि फडक्याच्या घड्या बोळे भिजवून बस्तीवर ठेवायचेत. अधो नाभीवर ठेवायचेत. बस्तीभ्याम आर्द्रा आर्द्रान असं श्लोकात आहे बघा शब्द, आर्द्रा आर्द्रान. आर्द्रा आर्द्रान म्हणजे खूप भिजवलेलं, लथपथ केलेलं पाण्याने, असं थोडंसं ओलं असं नाही, खूप भिजवलेलं असं ते फडक्याचे बोळे किंवा पिचू जे आहेत ते पट्ट्या ज्या आहेत त्या घड्या काय करायच्या, अधो नाभीवर ठेवायच्या. तिच्या अंगास शतदौत घृत लावून वर लिहिलेल्या औषधांच्या काढ्याने भरलेल्या मोठ्या पात्रात तीस बसवावे. साखर, मध, चंद्रविकासी, सूर्यविकासी, निळे कमळ यांचे केसर यांनी युक्त दूध तूप तिला द्यावे. तसेच शिंगाडे, कचरा खावयास द्यावा. गव्हाळा, कमळ, निळ्या कमळाचे मूळ, कोवळे उंबर यांनी सिद्ध केलेले दूध प्यावे. भाताचे मूळ, काकोली, बला, अतिबला, ज्येष्ठबद, उसाचे मूळ यात सिद्ध केलेल्या दुधाबरोबर अथवा जांगल मांसरसाबरोबर मध किंवा साखर घालून तामसाळीचा भात द्यावा. कधी करायचं हे सगळं, गर्भिणीने जर चुकीचं काहीतरी केलं आणि स्पॉटिंग व्हायला लागलं, दुखायला लागलं पोटात, तर हे सगळे उपचार करायचे. तिच्या अंगास शतदौत घृत लावायचं. शतदौत घृत म्हणजे काय, आणि वर जे शिरीवृक्षांची औषधी लिहिली आहेत त्याचा काड्याने भरलेला पात्र आहे, मोठ्या पात्रामध्ये तिला बसवायचं. टब्बात सारखं बाथटब घ्यायचा, त्याच्यात तो काढा बिळा ठेवायचा आणि तिला त्यात बसवायचं, जेणेकरून तिचं गर्भपतन होणार नाही. ठीक आहे, येतोय ना आवाज माझा? हो सर. शतदौत घृत, शतदौत म्हणजे खूप वेळा धुतलेलं घृत. शतदौत घृत म्हणजे 100 वेळा धुतलेलं घृत नव्हे, लक्षात ठेवा. शत हा शब्द विपुल अर्थाने आहे. शत हा शब्द संख्यावाची नाहीये. जसं आपण म्हणतो ना, तुला 100 वेळा सांगितलं तरी तू ऐकत नाहीस, तर 100 वेळा सांगणं म्हणजे लिटरली 100 वेळा सांगणं नाही, खूप वेळा सांगणं. तशा दृष्टीने खूप वेळा धुतलेलं असं जे काही तूप आहे, जेवढं तुम्ही धुवाल त्याच्यावर तेवढं त्याच्यामध्ये शैत्य निर्माण होतं त्या तुपामध्ये, लक्षात. आणि ते तुपाचं शैत्य जे आहे
ते मृदू शैत्य जे आहे ते अपेक्षित असतं. त्यामुळे जेवढं धुवाल तेवढं चांगलं. मग तुम्ही 10 वेळा धुवा, 20 वेळा धुवा, 50 वेळा धुवा, 100 वेळा धुवा, 110 वेळा धुवा, तर कमीत कमी 100 वेळा तरी धुतलं गेलं पाहिजे. 100 वेळा धुतलं तर त्याचे जास्तीत जास्त परिणाम मिळतात. ते शतधौत घृत. तर शत शब्द हा संख्यावाची नाहीये. तो विपुल अर्थ या अर्थाने आहे. असं ते तूप लावायचं तिच्या पूर्ण अंगाला. आणि बाकी सगळं जे शीत आहे, स्निग्ध आहे, अशा पद्धतीचं जे 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 सगळं दिलेलं आहे त्या पद्धतीचं तिचं आहार विहार ठेवायचा. वमन विरेचन बस्ती. शिवाय रक्तपित्ताच्या चिकित्सेत सांगितलेले सर्व उपचार करावेत. लक्षात. रक्तपित्तामध्ये जे उपचार सांगितलेले आहेत त्या पद्धतीचे चिकित्सेत जे जे उपचार सांगितले म्हणजे द्रवगुण पण कमी झाला पाहिजे आणि उष्ण गुण पण कमी झाला पाहिजे अशा पद्धतीचे जे जे उपचार आहेत शीत उपचार ते सगळे करायचे. 3 महिने पूर्ण होण्यापूर्वी गर्भिणीत जर रजदर्शन झाले असता किंवा आमाचा संबंध असता गर्भ ठरणे कठीण आहे असे सांगून नंतर मोठ्या काळजीने आणि प्रयत्नाने तिला उपचार करावेत. जर 3 महिने झाले असतील आणि गर्भिणीत जर रजदर्शन झाले किंवा आमाचा जर संबंध असेल, रजदर्शन झाल्याने आमावस्था पण आहे असं असेल, तर गर्भ ठरणे कठीण आहे असे सांगून नंतर मोठ्या काळजीने प्रयत्नाने तिचे उपचार करावेत. तर त्यांना प्रत्याख्येय करायचं, त्यांना सांगायचं, प्रतिआख्येय त्यांना सांगायचं की कठीण आहे आता तुमचं. का कठीण आहे असं? का कठीण आहे? कारण जर आमाची चिकित्सा आपण केली, आमाची चिकित्सा काय आहे? उष्ण तीक्ष्ण. वृक्ष तीक्ष्ण उष्ण अशी चिकित्सा आहे. आणि आमाची चिकित्सा केली तर ती गर्भाच्या स्निग्ध आणि शीताच्या विपरीत आहे. त्यामुळे गर्भाला हानी होऊ शकते. आणि गर्भाची जर चिकित्सा आपण स्निग्ध शीताने करायला बघितलं तर काय होणार? आम वाढणार आहे की नाही. त्यामुळे काय म्हणायचं की त्यांना सांगायचं जरा कठीण आहे कंडिशन अशा पद्धतीने. त्यामुळे आमावस्था निर्माण कुठेही झाली नाही पाहिजे, गर्भिणीत पण नाही, कुठल्याही व्यक्ती याची काळजी घ्यायची नेहमी. तर आमाचा संदर्भ असेल तर 3 महिन्याच्या पूर्वी जर रजदर्शन झालं तर त्यात तो जो गर्भ असतो त्याची ताकद तेवढी नसते. त्याला असारवत असं सांगितलं. त्याच्यामुळे तेवढा सारत्व नसतं की ते त्याच्यात पण सस्टेन राहील. किती ब्लिडिंग झालं तरी ते हलणार नाही असं नसतं. आणि त्यामुळे ते 3 महिने हा कालावधी आहे. तर त्या 3 महिन्यात जर असं रजदर्शन झालं आणि आमाचा संदर्भ असेल तर फारच कठीण आहे. आमाचा संदर्भ नसेल तर वरचे उपचार आहेत ते करायचे. आमाचा संदर्भ असेल तर वृक्षाने युक्त असे शीत उपचार करावेत. उपवास करावेत. नागरमोथा, वाळा, गुळवेल, टेंटू, धनी, धमासा, पित्तपापडा, चंदन, अतिविष, चिकणा यांचा काढा पिण्यास द्यावा. म्हणजे हे सुवर्ण मध्ये आहे की अमावस्था पण जाईल आणि कर्षण पण खूप होणार नाही अशा पद्धतीने त्या आमाचा उपचार करायचे. यांचा काढा पिण्यास द्यावा. खाण्यास देवभात, वरी इत्यादी तृणधान्य द्यावीत. तसेच मूग, मसुरा, मूग मसूर जे आहे ते काय शिंपीवर्गीय आहे ना. आणि शिंपी धान्य काय असतं? पित्तश्लेष्महर असतं. या इत्यादिकांचे युष द्यावे आणि त्यांनी आमाचा नाश झाला असता पूर्ववत स्निग्धाधिक उपचार करावे. तर आम असेपर्यंत हे उपचार करायचे. तर त्याच्यात धमासा येतं, पित्त पापडा येतं. तर ही गर्भिणीमध्ये ज्यावेळी आमावस्था असते त्यावेळी ही बिंदास वापरण्याची औषधं आहेत. काय वापरावी? तर ही वापरावी. लक्षात. अमृता, वाळा, मुस्ता ही वापरायची. लक्षात. आणि मग अमावस्था गेल्यानंतर परत स्निग्धादी उपचार करावेत. ओके. ओके सर. पुढे याप्रमाणे उपचार करूनही गर्भपात होईल तर गर्भाशयाची शुद्धी होण्याकरता व वेदनांची विस्मृती होण्याकरता सामर्थ्यानुसार तीक्ष्ण मद्य पिण्यास द्यावे. याप्रमाणे उपचार करूनही जर गर्भपात झाला, अर्थात तो गर्भपात नसणार आहे, तो गर्भस्त्राव असणार आहे 3 महिन्याच्या, है ना.
तर गर्भपात होईल तर गर्भाशयाची शुद्धी होण्याकरता आता गर्भपात झाला तर आणि तिला माहिती आहे की कन्सिव्ह झालेली आहे आणि 3 महिने झालेले आहेत, त्यामुळे ती वेदना पण आहेत तिला आहे ना, तर वेदनांची विस्मृती होण्याकरता सामर्थ्यानुसार तीक्ष्ण मद्य पिण्यास द्यावे. त्यावर लघुपंचमुळाने सिद्ध केलेली कण्हेरी तूप न घालता द्यावी. जिला मद्य देणे योग्य नाही तिला पंचकुलाच्या काढ्यात किंवा मोठ्या पंचमुलांच्या काढ्यात तीळ किंवा उद्दालक हा व्रीज तांदळाची जात आहे, उद्दालकाचे तांदूळ घालून केलेली कण्हेरी द्यावी. वर जो पेयादिक्रम सांगितला आहे तो जितके महिन्याचा गर्भपतन पावला असेल तितके महिने करावा. 4 महिन्याचं हे असेल मिसकॅरेज असेल तर 4 महिने ते पुढे कंटिन्यू द्यायचं करावा व त्यात स्नेह आणि मीठ नसावे. का स्नेह आणि मीठ नसायचं? कारण ऑलरेडी गर्भ हे झालेला आहे, स्त्राव झालेला आहे, तर तो स्त्राव जो आहे तो कमी व्हायला पाहिजे. तिथे शुष्कता व्हायला पाहिजे गर्भाशयामध्ये तर पुढचे काही व्याधी होणार नाही आहे ना. स्नेह जे आहे आणि मीठ जे आहे ते ऑलरेडी मीठ जे आहे ते अभिषंद निर्माण करतो आहे ना, आणि त्यामुळे तिथली जखम व्यवस्थित भरणार नाही आणि कॉम्प्लिकेशन्स होतील, म्हणून हे वर्ज्य करायचे. त्यातील पदार्थ जे आहेत ते दीपनीय आणि हलके असावेत. ओके ओके सर. मी बघतो आपलं मध्ये काय सांगता येण्यासारखं काय आहे का टिकेत म्हणून. असो पुढे. गर्भाशयासंबंधी वातादी दोष, धातू आणि क्लेद, स्त्राव यांचे शोषण म्हणजे क्षय होण्याकरता हा प्रकार सांगितलाय. कुठला प्रकार? हा वरचा. तिला काय काय द्यायचंय ते. तिला मीठ द्यायचं नाहीये, म्हणजे जर मिसकॅरेज झालं तो 2-3 महिन्यात असं झालं तर मिठाचं आणि तुपाचं हे वर्ज्य करायचे काही दिवस. कधीपर्यंत वर्ज्य करायचं? जोपर्यंत तिचं व्यवस्थित हिलिंग होत नाही, बाकी सगळं व्यवस्थित होत नाही, आणि नंतर मग तुम्ही भ्रूण करू शकता. तर किती महिने द्यायचं नाही? तर 3 महिन्याचं मिसकॅरेज असेल तर 3 महिने तरी द्यायचं नाही मीठ आणि स्निग्ध पदार्थ. ओके पुढे. त्यानंतर बलवर्धक, ओजाची वृद्धी करणारे, अग्नीस प्रदीप्त करणारे असे स्नेह आणि अन्न आणि बस्ती द्यावे. त्यानंतर म्हणजे केव्हा? त्यानंतर म्हणजे ते तेवढा पिरियड झाला की आपण ही जी काही पथ्ये पाळली, लघुपंचमुळाने सिद्ध केली, कण्हेरी दिली, व्हॉट एव्हर ब्ला ब्ला काय काय केलं आपण, त्याच्यानंतर 3-4 महिन्यानंतर काय करायचं? हे द्यायचं. अग्नी प्रदीप्त करणारे स्नेह अन्न बस्ती बिस्ती द्यायचं. मग स्नेह चालतोय, कारण ऑलरेडी तिचं गर्भाशय व्यवस्थित झालेलं असणार आहे, जखम भरलेली असणार, सगळं व्यवस्थित झालेलं असणार. पुढे 13 नंबर. 14. गर्भ बलवान होऊन वाढला असता कोणत्याही कारणाने योनिस्त्राव उत्पन्न होऊन पुढे गर्भ न वाढता तो तसाच पोटात राहतो आणि स्फुरण पावतो. स्फुरण पावतो म्हणजे त्याचे स्पंदन निर्माण राहतात. त्याला उपविष्टक सल असे म्हणतात व त्यामुळे पोट वाढत नाही, म्हणजे ती ग्रोथ आहे पोटाची ती तेवढीच राहते. त्याला म्हणतात उपविष्टक. काय म्हणतात? उपविष्टक. शोक, उपवास, वृक्षादी पदार्थांचे सेवन, अतिशय योनिस्त्राव ह्या कारणाने वायू प्रकोपित होतो असता गर्भकृश होऊन वाळतो आणि त्यास नागोदर म्हणतात. आणि त्याच्यामध्ये पोट वाढले असता ते कमी होते आणि फार वेळाने गर्भ स्फुरण पावतो. तर दोघात फरक हे आहे की उपविष्टकामध्ये पोट वाढत नाही, तिथे जेवढं वाढले तेवढंच राहतं, स्टॉप होतो तिथल्या तिथे पॉज झाल्यासारखं. आणि कशामध्ये? नागोदरामध्ये शुष्क व्हायला लागतो, पोट पण कमी होतं आणि स्फुरण जे आहे त्याला वेळ लागतो. पल्सेशन ते थोड्या वेळाने व्हायला लागतं. त्या नागोदर म्हणतात. त्याला उपशुष्क पण म्हणतात. कशामध्ये? त्याला दुसरं नाव आहे. आता काय करायचं? त्याचं पोषण थांबलं, पॉज झाला तर काय करायचं? उपविष्टक नागोदर झालेल्या स्त्रीस बृहण, वातग्न, गोड अशा पदार्थांनी सिद्ध केलेले तूप, दूध, मांसरस हे पदार्थ देऊन पुष्ट करावे व निरनिराळ्या रूपांनी तिला अंडी खायला द्यावीत. त्यांनी ती चांगली पुष्ट झाल्यावर गाडी, घोडे, हत्ती इत्यादी दिकांवर तिला बसवून वेगाने फिरवावी, म्हणजे शोभन करायचं. लक्षात काय काय करायचं तिला? स्त्रीला बृहण, वातग्न आणि गोड अशा पदार्थांनी सिद्ध केले तूप, दूध आणि मांसरस हे पदार्थ देऊन पुष्ट करावे. असं म्हणजे काय असं का त्यांनी सांगितलं? बृहण, वातग्न आणि गोड म्हणजे काय? बृहण आहे ते वातग्नच असणार आहे की नाही, गोड आहे ते बृहणच करणार, असं 3 वेगवेगळं का दिलं त्यांनी?
बृहण, वातग्न, गोड अशा पदार्थांनी सिद्ध केले. तूप, दूध, मांसरस हे पदार्थ पुष्ट करावेत, देऊन पुष्ट करायचं. असं का दिलं? बृहण जे आहे ते वातग्नच करतं. सगळ्यांचं काम एकच आहे ना. तुम्ही आहात का मी एकटाच आहे? बोला, माहितीये का? बोला. तो हर वातग्न द्रव्य बृहण नहीं करते हैं ना. हाँ, तर हर बृहण द्रव्य वातग्न नहीं होता, हर वातग्न द्रव्य बृहण नहीं होता और हर मधुर द्रव्य वातग्न बृहण नहीं होता. तो इसके लिए उन्होंने एग्जाम्पल दिए हैं. तो प्रियंगू जो है, गव्हाला जिसको बोलते हैं, तर प्रियंगू जे आहे ते केवळ बृहण करतं. ते वातग्न नाहीये. भग्न संधानकारामध्ये ते आलेलं आहे बघा प्रियंगू. बरोबर आहे की नाही? नंतर वातग्न आणि बृहण करणारं शुंठी आहे. म्हणजे वातग्न आहे आणि बृहण करते, पण ती मधुर नाही. आणि तंडुलीय द्रव्य आहे जे मधुर आहे, पण ते वातग्न नाहीये आणि बृहण पण करत नाहीये. तंडुली आणि मसूर अख्खा मसूर खाता ना, तो मसूर, तर तो मधुर आहे पण वातग्न नाहीये आणि बृहण करत नाही, है की नाही? तर अशी अपवाद आहेत, म्हणून आम्हाला सेपरेटली सांगावं लागलं की बृहण, वातग्न, गोड अशी सगळी पदार्थ घ्यायचे तुम्ही. आलं लक्षात? आणि ते सगळी काय करायची? कृत सिद्ध करायची. आणि ते सगळे पदार्थ देऊन तिला काय करायचं? पुष्ट करायचं. आणि घोडी, हत्ती ह्याच्यावरून फिरवून ते इझिली तो हे पडतोय का ते बघायचं. आणि तिला अंडी खायला घालायची. तर अंडी जर खात नसेल ती, तर तिला जसं राजक्षमध्ये सांगितलंय, फसवून अंडी खायला घाला, फसवून मांस खायला घाला, तशा पद्धतीने तिला न सांगता ते अंडी आहेत किंवा असं न सांगता काहीतरी वेगळ्या मार्गाने युक्तिपूर्वक तिला खायला घालायचे. अंडीनी काय होतंय? पटकन ताकद येते. वैद्यो ही ताम तथा युक्त्या खादयेत अथा असो न जुगुप्सेत. जुगुप्सा म्हणजे त्याच्याबद्दल घृणा निर्माण होणे. तर ते जर वैद्याने युक्तिपूर्वक तिला खायला घातली तर तिला तिच्यामध्ये घृणा उत्पन्न होत नाही. आणि जर घृणा उत्पन्न झाली, तिला जर तुम्ही सांगितले अंड आहे, ती शाकाहारी असेल एकदमच, आणि तिच्यात घृणा उत्पन्न झाली तर परत तिच्या आरोग्याला आणि तिच्या गर्भाच्या आरोग्याला धोका असतो. म्हणजे दोघांनाही धोका होऊ शकतो. त्यामुळे काय करायचं? तिला हे करून खायला घालायचं. सर वो अंडा उष्ण होता है ना, तो फिर उंड उष्ण होता है पर जल्दी वो ये देता है. क्या मांसरस भी उष्ण होता है. पर ये सब सिद्ध घृत से करना है. सिर्फ ऐसा अंडा नहीं देना है, घृत भी तो देना है उसके साथ. तो घृत तो सर वो योगवाही होता है, तो वो तो उसके जिसके साथ दिया जाए उसका गुण और बढ़ा देता है. तो फिर कौन घृत योगवाही होता है? हाँ, घृत का गुण योगवाही भी है ना, वो जिसके साथ दिया जाए उसका और शहद का बोल रहे हैं. वो शहद के टीका में है वो जो बोल रहे हो. किसमें है? शहद, मधु. जो आप बोल रहे हो मधु का है. मधु अगर तीक्ष्ण के साथ दिया तो तीक्ष्ण होता है, उष्ण के साथ दिया तो उष्ण होता है, शीत के साथ दिया तो शीत होता है. वो खुद के गुण छोड़ता है. घृत नहीं छोड़ता खुद के गुण. घृत का जो शैत्य है वो शैत्य का वैसे ही रहता है. आपने मरीच आदि घृत बनाए तो वे उसमें घृत का सौम्यत्व आएगा ही. ऐसे. और सर ये संक्रमण क्यों करने के लिए बताया है? मतलब संक्रमण बात बढ़ाता है तो कसला चक्रमण? मतलब वो उसको यात्रा क्या उस पे बताया ना, रथ पे इधर बाहर लेके जाने का ऐसा. अभी का पढ़ा वो. हाँ जस्ट. हाँ, वही वो क्षोभन होना है. क्षोभन होने से क्या हो जाएगा? इजीली जो मरा हुआ गर्भ है, अगर मरा गया होगा तो वो झट से गिर जाएगा बिना कुछ ये किए. पूरे वाइब्रेशन आएगा ना. घोड़े, हाथी, वो रथ पे इसको बिठा कर ऐसे ऐसे हो जाएगी तो ये हो जाएगा. ठीक है. आगे. म्हणजे 3:45 पर्यंत मला वाचन करायचंय.
जो गर्भ स्फुरण न पावता तसाच गर्भाशयात लीन होऊन राहतो त्याला लीन गर्भ असे म्हणतात. त्यावर ससाणा, गाय, मासे, सुतार, मोर यांचे मांसरस पुष्कळ तूप घालून द्यावे. तसेच उडीद, मुळे यांच्या सारात पुष्कळ तूप घालून ते द्यावे. कोवळे बेलफळ, तीळ, उडीद, भाजलेल्या सातूंचे पीठ दुधाबरोबर द्यावे. मेदूर मांस, द्राक्षासव द्यावे. तसेच कमरेस तेल जिरवावे. कळालं? जर तो स्फुरण न पावताच म्हणजे त्याचं पल्सेशन सगळं थांबलं आणि तो गर्भाशयातच थांबला, तो गर्भ तसाच पडून राहायला लागला, मग तो बाहेर नाही पडला, काय त्याची हालचाल नाही, व्हॉटेवर काहीच नाही, की मग ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. व तिला नेहमी इष्ट उपायांनी आनंदित राखावे. असे केल्याने गर्भ वाढतो. कधी कधी परत चान्सेस असतात की परत ग्रोथ होते, कधी कधी म्हणजे ते त्या ह्याच्यावर चालू आहे. गर्भ आता ठेवायचा नाही ठेवायचा व्हॉटेवर. आलं लक्षात? कधी कधी तो पॉज झालेला गर्भ म्हणजे त्याचं जर पल्सेशन नाही, स्पंदन नाही आणि नंतर परत स्पंदन चालू होऊन परत ते होतो असं. तर तिच्या मेंटॅलिटीवर आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींवर आहे. वर सांगितलेल्या प्रकारे गर्भिणीने आचरण न केल्यास, आता हे सगळं तुम्ही जे केलं ते सगळं काहीच झालं नाही, तर गर्भ पुष्कळ वाढण्यास पुष्कळ वर्ष लागतात व तो वाढल्यावर ती मोठ्या प्रयासाने प्रसूत होते व ती मरेपर्यंत तो न वाढता तसं राहतो. कधी कधी तो गोळा तसा कायमस्वरूपी गर्भाशयात राहतो किंवा खूप काळ लागतात तिला प्रसूत व्हायला. असं सांगितलंय. 20 नंबर कुक्षे अवतिष्ठते. पुढे गर्भिणीस उदावर्त व्याधी झाली असता स्नेहपान आणि तिला योग्य असे बस्ती देऊन तो व्याधी फार त्वरित दूर करावा, कारण तो गर्भ आणि गर्भिणीस मारतो. गर्भिणीस उदावर्त झाला, आता उदावर्त होणार ना, एवढा अवरोध निर्माण झाल्यावर उदावर्त जर व्याधी झाला, उदावर्त झाला म्हणजे काय, वर चढायला लागला वात, छातीत ठोके पडायला लागले, पोट गच्च व्हायला लागलं, है ना, छर्दीसारखं वाटायला लागलं, असं सगळं व्हायला लागलं, तर काय करायचं, तिला स्नेहपान आणि तिला योग्य असे बस्ती द्यावेत, तिला योग्य असे बस्ती द्यायचे. आता एरवी गर्भिणीला आपण 8 महिन्यानंतरच बस्ती दिले जातात, पण अशी ही कंडिशन असताना तिला त्यावेळी बस्ती द्यायचं असं सांगितलेलं आहे. असा बस्ती वर्ज असला तरी पण त्यावेळी तुम्ही देऊ शकता. का? कारण आपल्याला गर्भ नाही तर गर्भिणीचं कोणाच तरी डेथ होण्यापेक्षा बस्ती देऊन तो हे झालेलं चांगलं असं. गर्भिणीस मारतो. पुढे दोषांचा अतिसंचय झाल्याने, अपत्य केल्याने किंवा दैवगतीने गर्भ पोटात मेला असता जी लक्षणे होतात ती पोट गार, स्तब्ध, फुगलेले असे होणे, त्यात अतिशय वेदना होणे, गर्भाचे स्फुरण न होणे, श्रम, तहान, श्वास टाकण्यास कष्ट, ग्लानी, अस्वस्थता, चैन न पडणे, डोळे गळणे आणि वेणा न येणे. वेणा म्हणजे कळ न येणे. तर हे काय होतं, दोषांचा अतिसंचय झाला, अपत्य केलं आणि दैवगतीने गर्भ जर पोटात मेला तर ही लक्षणं दिसतात. त्यात काही विशेष काही नाहीये. मात म्हणजे पोट फुगणं आणि डोळे जे आहेत ते त्रस्ते लिहिले म्हणजे डोळे त्याच्या स्थानापासून हे होतात, म्हणजे डोळे वेगळीकडेच फिरतात आणि काय एवढंच. ठीक आहे. नंतर कोंबट पाण्याने तिचे अंग धुवून गूळ आणि किणव यात मीठ घालून वाटून त्यास योनीचा लेप करावा. मोचरस, अळशीचा डिंक तुपात खलून योनीत भरावा. वार पडण्याकरता जे मंत्र आणि योग सांगितले आहेत त्याचा उपयोग करावा. इतक्या उपायांनी गर्भ न पडेल तर राजास विचारून गर्भ हाताने काढता येण्यासारखा असल्यास हातास व योनीस मोचरस तूप एकत्र खलून ते लावावे आणि हाताने मोठ्या प्रयत्नाने तो गर्भ जो आहे तो बाहेर काढायचा, खेचून बाहेर काढायचा. ठीक आहे. मेलेल्या गर्भाच्या संदर्भात चालू आहे. जर एखादा अवयव असावा तशा स्थितीत नसेल तर फिरवून लांब सरळ करणे, वर किंवा सभोवताली दाब देणे, लांब करणे, दुमडणे इत्यादी क्रियाने तो सारखा करून दाराशी सरळ रेषेत आल्यावर ओढून काढावा. इत्यादी क्रिया करून म्हणजे तुम्हाला युक्तीने त्यावेळी ज्या सुचतील त्या क्रिया करून त्याला काय करायचंय, काढायचं. तुम्हाला त्यावेळी जे जे ऑन स्पॉट काय सुचेल त्या पद्धतीने. ज्याचा हात
अथवा पाय अथवा डोके योनीशी आडवे येते तो आणि त्याचा पाय योनीशी व दुसऱ्या गुदाशी आडवा येतो तो या दोहोंस विष्कंभ मूढगर्भ असे म्हणतात. त्यावर शस्त्रक्रिया करावी लागते. जर त्याचं प्रेझेंटेशन आडवं झालं आणि तो हाताने काढणं कठीण होऊन गेलं तर काय करायचं, त्याला म्हणतात विष्कंभ मूढगर्भ, आणि त्यावर शस्त्रक्रिया करावी लागते. म्हणजे आता जी केली जाते तशाच पद्धतीचं तोड शस्त्र घालून तोडायचं ते. यांची शस्त्रक्रिया करण्यास मंडलाग्र आणि अंगुली शस्त्र हीच योग्य आहेत. वृद्धिपत्राच्या अग्रभाग तीक्ष्ण असते म्हणून ते योनीत चालवू नये. वृद्धिपत्र म्हणजे स्काल्पेल. कुशल वैद्याने, कुशल म्हणजे अभ्यस्त कर्मचारी, हे पूर्वी केलेलं आहे अशा पद्धतीचं कंडिशन त्याच्यासमोर आली आणि त्याने असा गर्भ तोडलेला आहे आणि तोडून काढले. अशा कुशल वैद्याने प्रथम डोक्याचं हाड फोडून ती काढून टाकावी. नंतर काक, ऊर, टाळू, हनवटी यांच्या एका भागावर बळकट करून गर्भशंकूने गर्भ ओढावा. म्हणजे त्याला अँगल मिळतो खेचायला. काखेत, उरात, टाळूत आणि हनवटीत. आणि मस्तकाचे विदारण केले नसेल तर गाल अथवा डोळ्यांचे खळगे त्यास धरून जोडाने गर्भ ओढावा. ह्याच्यात घालायचं आणि खेचायचं. खांद्याने गर्भ अडकला असेल तर हात तोडून गर्भशंकूने गर्भ ओढावा. वायूने गर्भाचे पोट फुगल्यास कोठा फाडून व जरूर दिसल्यास आतडी बाहेर काढून गर्भ ओढून काढावा. कमरेने गर्भ अडकला असेल तर वरच्याप्रमाणे क्रिया करून कमरेचे हाडे ओढून काढावीत. तर तात्पर्य, वायूमुळे गर्भाचे जे अंग आडव्या येईल त्या भागाचे बारीक बारीक तुकडे करून मोठ्या कुशलतेने गर्भ बाहेर काढून यत्नाने स्त्रीचे रक्षण करावे. स्त्रीला काय नाही झालं पाहिजे, गर्भ तोडून काढायचा. स्त्री जिवंत राहिली पाहिजे जेणेकरून स्त्रीच्या अवयवात शस्त्राचा धक्का लागणार नाही असे काम करावे. वायू प्रकुपित झाला म्हणजे गर्भास अनेक प्रकारच्या गती देतो. तो फिरवतो वेगवेगळ्या प्रकारे. गर्भ अनेक तऱ्हांनी योनिमुखाजवळ जवळ येतो. याकरता सुज्ञ वैद्याने अशा प्रसंगी गर्भाच्या अवस्थेचा विचार करून त्याप्रमाणे क्रिया करावी. गर्भ जिवंत असता शस्त्रक्रिया करू नये, कारण तो आपण मरतो व आईसही मारतो. तसेच मृत गर्भाचीही क्षणभरही उपेक्षा करू नये, कारण तो मेल्याबरोबर लागलेच त्याला बाहेर काढावे असं सांगितलेलं आहे. जिच्या गर्भाशयाचे मुख आकुंचित झाले आहे व जी योनिभ्रंश, मक्कलशूल, श्वास यांनी व्याप्त झाली आहे आणि जिचे अंग गार आहे, तिला दुर्गंधीयुक्त ढेकरा येत आहेत, अशा मूढ गर्भ स्त्रीस असाध्य समजून सोडावी. ते हे नाहीये, काय नाही करण्यासारखं नाहीये. 38 नंबर सोडावं. तर अशा कंडिशन ज्यावेळी दिसतात त्यावेळी ते कॉम्प्लिकेटेड आहे. मूढगर्भ बाहेर पडल्यावर वार पडली नाही तर ती पडण्यासाठी पूर्वोक्त पहिल्या अध्यायात ज्या विधी सांगितलेल्या आहेत त्याप्रमाणे गर्भरूप शल्य बाहेर काढल्यावर तिला ऊन पाण्याने स्नान घालून अंगास तेल लावावे. नंतर योनीत तेलाने भिजवलेले कापसाचे बोळे त्यानंतर ठेवावे आणि त्यामुळे ती मृदू होऊन वेदना कमी होतात. तर तेलाचे बोळे ठेवल्यामुळे वात शमन राहतं आणि तिथे काठिण्य येत नाही नंतर वायूमुळे येणार. संपत झाला की आता. तू आणलीस काय क्लासची बॅग? क्लासची बॅगच घेऊन ये. दोषांचा स्त्राव व वेदनांची शांती होण्यासाठी ओवा, अतिविष, रासना, वेलदोडे, हिंग, पंचकोल यांचे तसेच कुटकी, अतिविष, पहाडमूळ, सायाचे बी, दालचिनी, हिंग, तेजबळ यांचे चूर्ण, कल्क अथवा काढा स्नेहाबरोबर द्यावा. याबरोबर मूळ गर्भाचे निर्हरण झाल्या दिवसापासून 3 दिवसापर्यंत करावे. हे करायचं 3 दिवसापर्यंत. पुढे 7 दिवस नुसता स्नेह द्यायचा आहे आणि संध्याकाळी अरिष्ट आणि उत्तम प्रकारचे आसव द्यायचे. शिरस, अर्जुन सारदा यांच्या काड्या कापसाच्या वळ्या भिजवून योनीत ठेवाव्यात आणि दुसरे जे विकार उत्पन्न होतील त्यावर त्यास योग्य अशी निर्णय औषध देऊन ते दूर करावे. कळलं? तर पहिलं हे सगळं द्यायचं आणि नंतर 3 दिवसापर्यंत द्यायचं. नंतर पुढे 7 दिवस तूप द्यायचे प्यायला. कधी? हे सगळं झाल्यावर प्रकरण.
मूळ गर्भ काढल्यानंतर. नंतर 10 दिवसानंतर तिला वातहर पदार्थाने सिद्ध केलेले दूध भोजनार्थ देणे हितावह आहे. पुढे 10 दिवस मांसरस हितकर होतो. त्यावर 4 महिने तिने हलके आणि हितकर थोडे असे भोजन करावे. अभ्यंग स्वेद करावे. बलादी तेलादिकांच्या स्नेहनाचं सेवन करावे. 4 महिन्यानंतर तिने यथेच्छ आहारविहार करून लागावे. आता बलादी तेल आलेलं आहे. बलादी म्हणजे गर्भिणीला बाळाला पहिल्यांदा आलेलं आहे सगळीकडे. चिकण्या मुळाचा काढा म्हणजे बलाचा काढा 6 भाग, दूध 6 भाग, सातू, बोरे, कुळीत, दशमूळ यांचा काढा 1 भाग, तेल 1 भाग, मैदा, महामैदा, देवदार, मंजिष्ठा, काकोली, चंदन, उपसरी, कोष्ट, तगर, जीवक, ऋषभक, सैंधव, दारुहत्या, दगडफूल, वेखंड, अगरूम, पुनर्नवा, आस्कंद, शतावरी, क्षीरविदारी, ज्येष्ठमध, त्रिफळा, लाल बोळ, बडीशेप, सूर्यपर्णी, दालचिनी, वेलची, तमालपत्र ही सर्व कुटून त्या सर्वांचा कल्क तेलाच्या चतुर्थांश घेऊन मंदाग्नीवर तेल सिद्ध करावे. ते सर्व प्रकारचे वात विकार दूर करते. ते बाळंतीण, बालक व मर्म हाड यावर क्षत झाल्याने क्षीण झालेले यास फार हितकर आहे. गुल्म, ज्वर, भूतोन्माद, उन्माद, मूत्राघात, अंतर्गळ काय म्हणजे वृद्धी या रोगास ते काय करते, दूर करते. तसेच योनी संबंधी रोग, क्षय यांचाही नाश करते. हे तेल धन्वंतरीसी मान्य आहे. बला तेल. प्रसूत होतेवेळी स्त्री मेली असून पोट हलत असेल तर बस्तीजवळ फाडून मूल बाहेर काढावे. जर स्पंदन होत असेल, डेथ झाली त्या बाईची आणि बाळामध्ये हे होत असेल तर काय करायचं, लोअर सेगमेंट सिझेरियन सेक्शन करायचं. चा उल्लेख आहे ते. पहिल्या महिन्यात गर्भपात झाला असता आता हे पहिल्या महिन्यात गर्भपात झाला असता ज्येष्ठमध सायाचे, आता हे गर्भपात झाला असता नाही, गर्भपात होऊ नये असं पण आहे सगळं. ज्येष्ठमध, सायाचे बी, शिरकाकुली, देवदार यांचा. दुसऱ्या महिन्यात आपटा, काळेतीळ, मंजिष्ठा, शतावरी यांचा. हे रेडीमेड मिळतात पण बाजारात. तिसऱ्या महिन्यात बांडगुळ, शिरकाकुळी, पांढरी काळी उपसरी यांचा. चौथ्या महिन्यात धमासा, पांढरी उपसरी, रासना, मंजिष्ठा, ज्येष्ठमध यांचा. 5व्या महिन्यात रिंगणी, डोरली, शिवण, शिरवृक्षांचे अंकुर यातलं एखाद द्रव्य कमी जास्त असलं तरी चालतंय यांचा. 5व्या महिन्यात रिंगणी झालं. नंतर 6व्यात पेटवण, चिकणामूळ, शेवगा, गोकरू, मधुपर्णी यांचा. 7व्या महिन्यात शिंगाडा, कपाळाचं